मित्रांनो, जगात भारी दोनच गोष्टी, एक म्हणजे पुणेरी पाट्या आणि दुसरं म्हणजे पवारांचं राजकारण. सध्या बारामतीत एक वेगळं स्टेरिंग फिरलंय. तुम्हाला तर माहितीच आहे की राजकारणात कोण कोणाला कधी कोणत्या गाडीत बसवेल सांगता येत नाही. आज बारामतीत हे नेमकं तसंच घडलं. झालं असं की रोहित पवार यांनी चक्क काका अजित पवार यांनाच आपल्या गाडीत बसवलं. सोबत होते गौतम अदानी. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार ज्या वेगाने सरकारवर टीका करत होते, त्याहून जास्त वेगाने त्यांनी आज गाडी चालवली. शेजारी बसलेले अजित काका यांना वाटलं असेल की पुतण्या गाडी सुरक्षित तर चालवेल ना, पण रोहित पवार पण काही कमी नव्हते. त्यांनी दाखवून दिलं की स्टेरिंग एकदा हातात आलं की सोडायचं नसतं. एकीकडे राजकीय युद्ध सुरू आहे, पण अदानी आले की अख्खा पवार कुटुंब ऑल इज वेल म्हणतं, एकत्र येतं. सुप्रियाताई, सुनेत्रा काकी आणि शरद पवार सगळे हसत हसत स्वागताला हजर. यालाच म्हणतात पवार पॅटर्न. राजकारण बाजूला, पण पाहुणचारात मात्र कमी झाली नाही पाहिजे. गंमत म्हणजे कालच बातमी आली होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत आणि आज सकाळी रोहित पवार अजित पवार दादांना फिरवायला आपल्या गाडीत घेऊन जातात. हे राजकारण आहे की एखादी सस्पेन्स फिल्म, हेच कळायला मार्ग नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांच्या या ड्रायव्हिंगमुळे राजकीय गाडी कोणत्या दिशेला जाणार? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा मजेशीर व्हिडिओसाठी फॉलो करा.